कोल्हापूरच्या निवडणुकी संदर्भातलं एक वक्तव्य सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनलेला आहे आणि या वक्तव्यामुळे कोल्हापूरची निवडणुकीत आता एक वेगळी रंगत आलेली आहे. 2019ची निवडणूक जी होती ती आमचं ठरलंय या वाक्यानं गाजलेली होती. आता 2024ची जी निवडणूक आहे, संजय मंडलिक जे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथले महायुतीचे, त्यांनी आत्ताचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयी एक वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्याने पूर्ण ही निवडणूक आता राज्यभरात चर्चेचा विषय बनलेली आहे. खरं तर आपल्याकडे राजघराण्यांना मिळणारा मान ह्याबद्दल एक वेगळी लोकांमध्ये उत्सुकता असते, एक वेगळं पण असतं त्या राजघराण्यांबद्दल. पण राजघराण्याबद्दलच केलेल्या या वक्तव्यानं संपूर्ण निवडणुकीचं वारं आता फिरलंय का काय असं चिन्ह दिसते. नेमकी काय आहे वक्तव्य, नेमकं काय घडलेलं आहे कोल्हापुरात हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. योगेश कुठे सर आपल्यासोबत आहेत, लेट्सअपचे संपादक. सर, नेमकं काय घडतंय कोल्हापूरमध्ये? नुसतं हे राजघराणं नाही आहे, तर मराठा साम्राज्याचं प्रतीक असलेलं हे राजघराणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचं ते घराणं आहे. त्यामुळं साताऱ्याची गादी असो किंवा कोल्हापूरची गादी असो, यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे, मान आहे. आणि त्या जर मानाला कुठे जर ठेच पोहोचली तर त्याचे परिणाम हे संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतात. आणि मला वाटतं संजय मंडलिक हे कोल्हापूरचे असूनही नेमकं हे विसरले आणि एक वेगळाच मुद्दा त्यांनी या निमित्तानं चर्चेला आणलेला आहे. त्यांचं विधान काय होतं हे आपण आधी जाणून घेऊया. त्यांचं विधान असं होतं की आत्ताचे जे शाहू महाराज आहेत हे खरे शाहू महाराज नाही आहेत, हे दत्तक आलेले शाहू महाराज आहेत. आता जर त्यांचं हे जे जर वाक्य याचा अर्थ जर पाहिला किंवा त्याची माहिती जर घेतली तर आपल्याला नक्कीच जाणवेल की आत्ताचे जे शाहू महाराज आहेत हे दत्तक आलेले आहेत. पण दत्तक जरी आलेले असले तरी ते राजघराण्याचे वंशज झालेले आहेत. नागपूरचे जे भोसले घराणं आहे त्या भोसले घराण्यातून आता जे शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झालेले आहेत आणि त्यांचं नामकरण हे शाहू महाराज अशाच पद्धतीने झालेलं आहे. आणि त्यांचा जो वारसा आहे तो जो परंपरा शाहू महाराजांच्या गादीचा आहे तो देखील त्यांनी चालवलेला आहे. म्हणजे शाहू महाराजांचं केवळ त्यांनी नाव परिधान केलेलं नाही आहे किंवा नाव आपल्यामध्ये घेतलेलं नाही आहे, तर तो जो वारसा आहे त्या वारशाप्रती किमान ते समरसून जगलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते जागरूक आहेत, वागत आहेत. त्यामुळे आत्ताचे जे शाहू महाराज आहेत त्यांच्या बद्दल देखील कोल्हापूरकरांमध्ये एक आदराची आणि प्रेमाची भावना आहे. आणि एकूणच त्या घराण्याबद्दल महाराष्ट्रातही एक समाज सुधारणेचं प्रतीक, राजघराण्याचं प्रतीक आणि मराठेशाहीच्या वंशजांचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि हे जे मंडलिकांचं विधान जे आहे की हे खरे शाहू महाराज नाही आहेत अशा आशयाचं ते नक्कीच त्यांच्या अंगलट येणार आहे. सर, जे शाहू महाराज छत्रपती आहेत, जसं तुम्ही म्हटला ते दत्तक आलेले आहेत, पण त्यांनी आत्ता जो शाहू महाराजांचा वारसा आहे तो चालवलेला आहे. आपल्याकडे राजघराण्यांबद्दल जसं आपण म्हटलो तसं एक आदराची भावना असते. लोकांच्या भावनेला कुठंतरी ठेच पोचती या अशा विधानांमुळं? हा, नक्कीच ठेच पोचते. पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की तुम्ही छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करू शकता, म्हणजे जे थोरले वंशज आहेत आत्ताच्या शाहू महाराजांचे, राजकीय टीका तुम्ही त्यांच्यावर करू शकता. किंवा दुसरे मालोजीराजे ते देखील काँग्रेसचे आमदार होते, त्यांच्यावर तुम्ही राजकीय टीका नक्कीच करू शकता, काही वाद नाही त्याच्यामध्ये. आणि आत्ता मध्यंतरी जेव्हा शाहू महाराज यांचं नाव काँग्रेसच्या तिकिटीसाठी चर्चेला होतं तेव्हा एक सोशल मीडियामध्ये ट्रेंड पण चालवलेला होता की मान गादीला मत मात्र मोदीला. अशा प्रकारे राजकीय विधानं करायला काही हरकत नाही. पण जेव्हा थेट वंशावळ खरा छत्रपती कोण, खरा शाहू कोण असं जेव्हा बोललं जातं तेव्हा नक्कीच त्याचे पडसाद उमटतात आणि ते राजकीय पडसाद उमटू लागलेले आहेत. याच्यावरती ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, म्हणजे अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, महायुतीमधला राष्ट्रवादी काँग्रेसचा घटक पक्ष आहे, त्यांनी देखील या विधानापासून लगेच फारकत आपली दाखवलेली आहे की हे जे विधान आहे संजय मंडलिकांचं हे चुकीचं विधान आहे. आता या विधानामुळं काय झालं की म्हणजे संजय मंडलिकांनी हे विधान का केलं असं मला वाटतं, तर त्यांचा इरादा जो असेल राजा विरुद्ध प्रजा अशा पद्धतीची लढाई करण्याचा त्यांचा प्रयत्न या विधानातून दिसतो आहे. त्यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे 2009मध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात उभे होते आणि तेव्हा देखील मंडलिकांनी, ते तर अपक्ष उभे होते, तेव्हा देखील मंडलिकांनी अशाच प्रकारे लढाई करण्याचा प्रयत्न केलेला होता, राजा विरुद्ध प्रजा. आणि मला वाटतं त्याची जी सुरुवात आहे
हे मंडलिकांचं वाक्य आहे. चंदगड येथे बोलताना त्यांनी त्या पद्धतीचं विधान केलेलं आहे. कोल्हापूर शहरात मात्र त्यांनी ते विधान केलं नाही. हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा थोडासा भाग याच्यामध्ये देखील त्या गादीबद्दलच्या आदराचं जे स्थान आहे ते थोडं खालीवर होऊ शकतं किंवा त्याची परिस्थितीनुसार ते बदलू शकतं. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये जो गादीला मान आहे तसा तो चंदगडमधल्या एखाद्या गावामध्ये असेल असं पण सांगता येणार नाही. आणि मला वाटतं मंडलिकांचा डाव किंवा हेतू किंवा डावपेच असेच असावे की राजाविरुद्ध प्रजा अशी जी लढत त्यांना दाखवायची आहे त्याची सुरुवात मला वाटतं त्यांनी या विधानातून केलेली आहे. सर, आपल्याला जर आपण बघितलं मागच्या काही काळापासून, तर काँग्रेसने जे शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी दिली त्याचा एक कुठेतरी राज्यात त्यांनी मान गादीला वगैरे किंवा राजघराण्याला उमेदवारी देणं किंवा पुरोगामी विचाराला, शाहू महाराजांच्या विचाराला उमेदवारी देणं, ह्या गोष्टीचा त्यांनी राज्यभरात प्रचाराला उपयोग करून घेतलेला होता. आता मंडलिकांच्या या विधानाचा राज्यात कुठेतरी फटका बसेल असं काही आहे? नक्कीच मला वाटतं हे जे विधान आहे लगेच सुषमा अंधारे टी व्हीवरती आल्या, त्यांनी देखील सोशल मीडिया राज्यामध्ये गेलं. पहा कशा प्रकारे कोल्हापूरच्या गादीचा अवमान महायुती करत आहे असं सांगायला नक्कीच मुद्दा मिळालेला आहे. त्यामुळं या विधानाचे पडसाद साताऱ्यामध्ये उमटू शकतात, या विधानाचे पडसाद शेजारच्या सांगलीमध्ये उमटू शकतात. त्यामुळं नक्कीच हे जे विधान आहे हे विधान आधी म्हटल्याप्रमाणे मंडलिकांच्या अंगलट येऊ शकतं आणि यातनं ते बॅकट्रॅक पण होऊ शकतील. पण यातनं त्यांची जी सुरुवात आहे, त्यांना जी दाखवायचं आहे ते मी आधी म्हटल्याप्रमाणे राज्याविरुद्ध प्रजा अशा प्रकारची ती लढाई आहे. आणि त्याची म्हणजे आता याला शाहू महाराज कसं उत्तर देतात हे आपण पाहायला हवं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे काय मंडलिक बोलले हे काय चुकीचं वस्तुस्थितीच्या काही विपरीत असं बोललेलं नाही आहे. पण तो मुद्दा भावना महत्त्वाची आहे. आणि वंशज आहेत की नाही किंवा दत्तक आले म्हणून त्यांचा काही मान कमी होतो का असं प्रकार नाही आहे. कारण जे आधी जे शाहू महाराज होते, समाजसुधारक शाहू महाराज होते, हे देखील दत्तक आलेले होते आणि ते घाटगे घराण्यातून दत्तक आलेले होते. याचा अर्थ त्यांच्या वंशजाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कुणी काही शंका घेतलेली नव्हती. आणि भोसले घराण्यामध्ये देखील असे अनेक मंडळी ही दत्तक म्हणून आलेली आहेत, म्हणून त्यांच्यावरती कुणी अशी चिखलफेक केलेली नाही आहे. मात्र ही नक्कीच त्या अर्थानं मंडलिकांकडनं थोडीशी काय गफलत म्हणा, चूक म्हणा, आणि जर याचा मोठा फटका बसला तर घोडचूक असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. सर, जाता आता एक दोन गोष्टी, म्हणजे निवडणुकीच्या काळात आता अलीकडच्या तर काळात सोशल मीडियामुळं एखादं वक्तव्य आपण कुठं जरी केलं तरी ते पूर्ण राज्यात किंवा देशभरात ते वक्तव्य जातं किंवा ते क्लिप व्हायरल होत जातात. अशा वेळी असं एखादं वक्तव्य करणं किंवा दुसरं कुठलंही, किंवा शरद पवारांनी जे सदाशिवराव मंडलिकांना उद्देशून म्हणलेलं बैल म्हातारा झाला त्याला आता बाजार दाखवावा लागेल वगैरे, त्याच्यामुळे 2009ची निवडणूक फिरलेली, त्याच्यात राजघराण्याचा पराभव झालेला. अशा विधानांमुळे निवडणुकीच्या काळात अशी विधानं टाळणं कितपत गरजेचं असतं? अनेकदा असं होतं की काहीतरी आपल्याला जो आपला मनातला हेतू आहे, आपल्याला जो प्रोपोगंडा करायचा आहे, त्यासाठी अशी विधानं ही केली जातात. समोरचा जमाव बघून, समोरच्या गर्दीमधला जो प्रतिसाद मिळतो आहे तो पाहून देखील अशी विधानं जाणीवपूर्वक केली जातात. आणि मला वाटतं देखील मंडलिकांनी थोडंसं हे मला वाटतं खडा टाकून पाहिलेलं आहे. निवडणुकीला कोल्हापूरचं मतदान थोडंसं लांब आहे, तर खडा टाकून पाहिलेलं आहे या विधानाच्या निमित्तानं. आणि अशा अनेकदा खडे टाकण्याचाच कार्यक्रम होतो. मात्र ते अंगलट येणार की नाही येणार हे निकालानंतरच आपल्याला कळेल. पण ज्या पद्धतीची प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये किंवा विरोधकांकडनं किंवा त्यांच्याच महायुतीकडनं उमटत आहेत, त्या अर्थी हे विधान नक्कीच थोडंसं अडचणीचं आणणारं आहे, हे मात्र निश्चित. कोल्हापूरच्या जनतेच्या मनात किंवा आता राज्याच्या जनतेच्या मनात या विधानाबद्दल काय भावना आहेत, काय आहे हे आपल्याला वाटतं आहे, नक्कीच आम्हाला कॉमेंट करून कळवा. संजय मंडलिकांचं हे विधान आता त्यांना अडचणीत आणणार ठरेल नाही ठरेल हे आपल्याला 4 जूनला निकालात कळेलच. पण त्यापूर्वी आपण लेट्सअप मराठीवर अशाच ताज्या अपडेटसाठी, ताज्या घडामोडींच्या मागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.